ठीक आहे. तर आता आपण पाहिलं फ्री बॉडी डायग्राम काय असतं. डेफिनेशन आपण जी पाहिली, डेफिनेशनमध्ये काय होतं की बेसिकली 2 किंवा त्यापेक्षा जास्त बॉडीजला आपण सेपरेट करणार आहे त्याच्या सराउंडिंगपासून, तर त्याला आपण फ्री बॉडी डायग्राम म्हणतो तो. आणि मी तुम्हाला सांगितलं की एफ बी डीमध्ये आपण पर्टिक्युलरली एफ बी डी ज्यावेळेस ड्रॉ करणार आहे कोणत्याही बॉडीची, तर त्याच्यामध्ये आपण फक्त फोर्सेस दाखवत असतो. तर अजून एक कन्सेप्ट आहे किंवा ह्या टाईपच्या न्यूमरिकल्स लॅमिस थेरमवर एक न्यूमरिक हे लक्षात ठेवा की एक क्वेश्चन तर येईलच तुम्हाला यामध्ये. आणि पर्टिक्युलरली हे टॉपिक या पर्टिक्युलर कंडिशन्सवर न्यूमरिकल जास्त करून विचारले जातात. तर या ठिकाणी मी सेकंड पॉईंट जो सेकंड कंडिशन ठेवलेली, दॅट इज एफ बी डी ऑफ द स्पियर केप बिटवीन द 2 इन्क्लाइंड प्लेन. ठीक आहे. सो ह्या एका पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल सरफेसवर हे 2 इन्क्लाइंड प्लेन आहे आणि या 2 इन्क्लाइंड प्लेन्सच्यामध्ये एक स्पियर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर ह्या बेसिकली या स्पियरचं जे वेट आहे ते वेट कोण बॅलन्स करणार आहे, तर हे जे 2 इन्क्लाइंड प्लेन्स आहेत हे 2 इन्क्लाइंड प्लेन्स या स्पियरचं वेट बॅलन्स करणार आहे ना. आता बघा याची एफ बी डी कशा पद्धतीने ड्रॉ होईल. आपल्याला हे माहिती आहे की बॉडीचं वेट या स्पियरचं वेट ऑलवेज ॲक्ट इन अ व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आणि जसं आता आपण पाहिलं अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ दॅट एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो बॉडीचं वेट जे काही बॉडीचं वेट असणार आहे ते हे दोन्ही इन्क्लाइंड प्लेन बॅलन्स करणार आहेत किंवा हे 2 इन्क्लाइंड प्लेन्स त्याला रिॲक्शन देतील. आणि रिॲक्शन कुठे भेटते, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर. तर स्पियरचा ज्या ठिकाणी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल, जसं या ठिकाणी एक पॉईंट दाखवला आहे आपण, या ठिकाणी एक पॉईंट आहे, तर बेसिकली हे 2 पॉईंट्स म्हणजे काय, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आणि ह्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टवर काय भेटणार आहे, तर रिॲक्शन भेटणार आहे. तर रिॲक्शन लेट्स सी आपण या पर्टिक्युलर पॉईंटला ए नाव देऊन घेऊ आणि या पर्टिक्युलर पॉईंटला बी नाव देऊन घेऊ. तर ए पॉईंट आणि बी पॉईंट या दोघांवर भेटणारे रिॲक्शन, ठीक आहे, आपण रिॲक्शनला आरने डिनोट करणार आहे. तर बेसिकली हे दोन्ही प्लेन मिळून या बॉडीचं वेट बॅलन्स करणार आहे. तर या बॉडीचं वेट ॲक्ट होणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड, दॅट इज डब्ल्यू. अँड ए पॉईंटवर जी रिॲक्शन भेटेल त्याला आपण नाव देऊन घेतलं आर ए, आणि बी पॉईंटवर जी रिॲक्शन भेटते ती भेटणार आहे आर बी. आणि रिमेंबर दिस की जी रिॲक्शन भेटेल ती ऑलवेज परपेंडिक्युलर राहील ह्या पर्टिक्युलर प्लेनला. ठीक आहे. हा जो काही प्लेन असणार आहे त्याला ही रिॲक्शन कशी असेल, परपेंडिक्युलर. म्हणून या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर अँगल पण दाखवला आहे, दॅट इज 90 डिग्री. तर रिॲक्शन कायम परपेंडिक्युलर असेल. तर मग ही एक ॲक्च्युअल आपली क्वेश्चनवाली डायग्राम, त्याच्यावरून आपण ही एक डायग्राम ड्रॉ केली. आणि आता त्याच्यावरून आपण ड्रॉ करणार आहे एफ बी डी, की ज्याच्यामध्ये फक्त आपण फोर्सेस दाखवणार आहे. ज्यावेळेस आपण न्यूमरिकल घेऊ तर न्यूमरिकलमध्ये आपल्याला या पद्धतीने एखादी डायग्राम केलेली असेल अँड वी विल ड्रॉ डायरेक्टली दिस काइंड ऑफ डायग्राम, है ना. आता हे आपल्याला कळून गेलं आहे की जी रिॲक्शन भेटेल ती परपेंडिक्युलर असणार आहे, त्याला नावं कसे द्यायचे. ठीक. तर मग डायरेक्टली आपण ह्या डायग्रामनंतर ही डायग्राम ड्रॉ करणार आहे न्यूमरिकल्समध्ये. तर लक्ष द्या इकडे बघा. आता बॉडीचं वेट जे होतं ते कुठं होतं, समजा ही आपली बॉडी आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तर बॉडीचं वेट या पर्टिक्युलर पॉईंटपासून खाली दाखवायचं आपल्याला. आणि वेट किती आहे, डब्ल्यू. नाव आर ए ही जी रिॲक्शन आहे कुठं ॲक्ट होते बघा. आता हे क्लिअरली तुम्हाला समजलं पाहिजे की 4च क्वाड्रंट आहे आणि या 4 क्वाड्रंटमध्ये सगळे फोर्सेस ॲक्ट होणार आहे. तर आर ए ॲक्ट होतो आहे या पद्धतीने आणि अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहे. तर अशा काहीतरी येईल. तर ही जी रिॲक्शन दाखवली आपण या ठिकाणी बघा, तर या पॉईंटपासून एक रिॲक्शन दाखवली, एक फोर्स दाखवला, दॅट इज आर ए. आणि ह्या पर्टिक्युलर बी पॉईंटवर जो रिॲक्शन येते ती लेफ्ट साईडला चालली, वरती चालली सध्या लेफ्टला, तर ती येऊन जाईल या ठिकाणी कितव्या क्वाड्रंटमध्ये, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये, अशा पद्धतीने. तर हे झालं तुमचं आर बी. तर बेसिकली ह्या पर्टिक्युलर बॉडीची एफ बी डी ज्यावेळेस आपण न्यूमरिकलमध्ये ड्रॉ करतो ती डायरेक्टली अशी काढणार आहे आपण. वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड, रिॲक्शन ॲट ए राईट साईडला, रिॲक्शन ॲट बी सेकंड क्वाड्रंटमध्ये, हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि यामधले आपल्याला अँगल्स पण मोजावे लागतात. ते कसे मोजायचे ते आपण या ठिकाणी बघून घेऊ. बघा नेक्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा लॅमिस थेरम. याच्यावर एक कन्फर्म न्यूमरिकल राहील 3 मार्क्ससाठी, एक कधी कधी 2 पण विचारतात. मे बी एक जर न्यूमरिकल आलं तर एक थेरी क्वेश्चन येईल याच्यावर. तर हे लक्षात ठेवा की ॲटलिस्ट ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर तुम्हाला 5 ते 6 मार्क्सचा क्वेश्चन राहील लॅमिस थेरमवर. तर एक न्यूमरिकल तर कन्फर्म राहणार आहे आणि न्यूमरिकल फार सिम्पल आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे न्यूमरिकल. त्यापूर्वी आपण बघून घेऊ की थेरम काय, थेरममध्ये स्टेटमेंट एक्झॅक्टली काय. तर लॅमिस थेरम काय सांगतं बघा की 3 कोप्लेनार. नाव सगळ्यात पहिले हे माहीत पाहिजे की व्हॉट इज दॅट कोप्लेनार. कोप्लेनार फोर्सेस काय राहतं हे तुम्ही लास्ट चॅप्टरमध्ये म्हणजे 3rd चॅप्टरमध्ये शिकले होतं ना. म्हणजे त्याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ फोर्सेस शिकलो होतो. टाईप्स ऑफ फोर्सेसमध्ये कोप्लेनार, कॉन्करंट, कोलिनियर ह्या सगळ्या टाईपचे फोर्सेस बघितले आहेत. तर कोप्लेनार म्हणजे काय की सगळे जे एकाच प्लेनमध्ये ॲक्ट होत आहे. सो देर आर 3 कोप्लेनार फोर्सेस दॅट आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट अँड केप्ट इन अ इक्विलिब्रियम.
ठीक आहे. तर सांगितलं काय की एक पर्टिक्युलर बॉडीवर एकाच पॉईंटवर 3 फोर्सेस अप्लाय होत आहेत. बघा आता या ठिकाणी ही जी झिगझॅग लाईन ड्रॉ केलेली आहे मी, बेसिकली ही एक बॉडी आहे आणि ह्या पर्टिक्युलर बॉडीवर 3 फोर्सेस अप्लाय होत आहेत, F1, F2 आणि F3. आणि तिन्हीच्या तिन्ही कसे आहेत, एकाच प्लेनमध्ये आणि एकाच पॉईंटमधून ॲक्ट होत आहेत. म्हणून सांगितलं काय की 3 फोर्सेस आहे, 3 कोप्लेनार फोर्सेस ॲक्टिंग ॲट अ पॉईंट. एका पर्टिक्युलर पॉईंटवर 3 फोर्सेस ॲक्ट होत आहेत आणि तिन्ही फोर्स मिळून त्या बॉडीला काय करतायत, इक्विलिब्रियममध्ये ठेवत आहेत. देन each force is proportional to sine of the angle between the other two forces. जो प्रत्येक एक फोर्स आहे तो एक फोर्स प्रपोर्शनल राहील कशाला, साइन अँगलला. आणि साइन अँगल कोणामधला, तर अपोजिट 2 फोर्सेसमधला. जसं आता या इथं डायग्राम ड्रॉ, इथं पर्टिक्युलरली आपण इक्वेशन बनवलं आहे बघा. एक जर फोर्स घेतला आपण कोणता, F1, तर F1 हा जो फोर्स आहे तो प्रपोर्शनल आहे साइन अँगलला. आणि साइन ही फंक्शन आहे आणि अँगल कोणता घ्यायचा आहे, तर पर्टिक्युलरली जो फोर्स तुम्ही कन्सिडर केला तो सोडून उरलेले जे दोन्ही फोर्स राहतील लाईक F2 आणि F3, तर या दोन फोर्सेसमधला या दोन फोर्सेसमधला अँगल किती आहे, θ1. तर F1 प्रपोर्शनल होऊन जाईल कोणाला, साइन θ1ला. म्हणून हा साइन θ1 इकडं खाली येताना काय होऊन जातो, डिवाइड. सो हिअर F1 अपॉन काय होऊन गेलं, साइन θ1. सिमिलरली F2चे अपोजिट फोर्स कोणता आहे, F2 फोर्सच्या अपोजिट अँगल कोणता आहे, θ2. सो इथं काय होऊन जाईल, F2 अपॉन साइन θ2. F3च्या अपोजिट अँगल कोणता आहे, θ3. तर इथं काय आलं, F3 अपॉन साइन θ3. सो बेसिकली लॅमिस थेरममध्ये करायचं काय, पाठ करण्यासारखं काहीच नाही आहे. लाईक जो फोर्स तुम्ही कन्सिडर करताय, ज्याच्यासाठी तुम्ही व्हॅल्यू लिहित आहे, तो फोर्स सोडून उरलेले जे दोन्ही फोर्स राहतील त्यांच्यामधला अँगल घ्यायचा. जसं F1 घेतला तर उरलेल्या दोन्ही फोर्सेसमधला अँगल किती आहे, θ1, तर F1 अपॉन साइन θ1. F2 घेतला तर उरलेल्या 2 फोर्सेसमधला अँगल किती आहे, θ2, तर इथं येऊन जाईल साइन θ2. आणि F3 घेतला तर उरलेल्या 2 फोर्सेसमधला अँगल किती आहे, θ3, सो इथं येऊन जाईल साइन θ3. सो दिस इज वॉट ऑल अबाउट द लॅमिस थेरम. याचं हे स्टेटमेंट, डायग्राम आणि फॉर्म्युला हे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला 2 ते 3 मार्क्ससाठी. आणि याच्यानंतर आपण याचे न्यूमरिकल स्टार्ट करणार आहे, ते फार महत्त्वाचे राहतील.